मित्रांनो नमस्कार. 353वा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा आज श्रीमान दुर्गराज रायगडवर संपन्न होत आहे आणि आम्ही हिंदूवर प्रतिष्ठान किवळे गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही गावातील शिवभक्त शिवकन्या ज्येष्ठ तरुण सहकाऱ्यांना घेऊन रायगडावर जात असतो आणि आता आम्ही किवळे राजगुरुनगरच्या दिशेने परतीचा प्रवास करतोय आणि पाहू शकता आम्ही आता पौंडच्या जवळ एका शेतामध्ये वनभोजनासाठी थांबलोय. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी पुलाव राईस करण्याचं काम सुरू आहे. श्री भागुजी शिवले आनंद म्हसे या ठिकाणी टोप ठेवलाय, सुंदर अशी चूल देखील केलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकले आणि बाकीचे ज्या कांदा मिरची टोमॅटो हे वस्तू टाकण्याचं काम परतण्याचं काम सुरू आहे. आणि ज्या महिला भगिनी आहेत त्या देखील या ठिकाणी पाहू शकता. संपूर्ण जे मटेरियल लागतं पुलाव राईससाठी मिरच्या गाजर टोमॅटो बटाटा हे सर्व बनवून देतात. अमोलजी राऊत अक्षयजी शेडे हे देखील या ठिकाणी आहेत. अक्षय शेडे या ठिकाणी तरुण सहकाऱ्यांना शेंगदाणे खाण्यासाठी देत आहेत. हे पाहू शकता. श्रद्धा वहिनी आहेत, आरती वहिनी आहेत. या ठिकाणी युद्ध पातळीवर स्वयंपाकाचं काम सुरू आहे. आम्ही बुंदी आणलेली आहे, फक्त आम्ही राईस करणार आहोत. हे पाहू शकता. योगिता वहिनी आहेत आणि ह्या देखील दुसऱ्या मसे वहिनी या ठिकाणी मसाले काढतात. ते पाहू शकता. पातेल्यामध्ये आता संपूर्ण मिक्स करून परतून घेण्याचं काम सुरू आहे. मित्रांनो, दरवर्षी आम्ही राज्याभिषेक सोहळ्याला गेल्यानंतर परतीच्या प्रवासामध्ये घोटावडे फाट्यावर हिंजवडीच्या जवळ जे बापूजी बुवाचं मंदिर आहे, मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही स्वयंपाक करत असतो. परंतु आज बाकीची मंडळी म्हटली की आपण आज थोडंसं वनभोजनचं स्वरूप आलं पाहिजे. हे पाहू शकता. आता अमोलजी राऊत संपूर्ण आता टीम जेवण्यासाठी बसलेले आहेत आणि तरुण सहकारी आता वाढण्याचं काम या ठिकाणी करतायत. सुंदर असा मसाले भात पुलाव राईस तयार झालेला आहे. या ठिकाणी पल्लवीताई देखील वाढण्याचं काम या ठिकाणी करतायत. अक्षय असेल, आनंद असेल, अमोल असेल, त्याचप्रमाणे सर्वच सहकारी या ठिकाणी वनभोजनामध्ये सर्वांचं सहकार्य आहे. खरं तर सर्वांनी मिळून कुठलंही काम केलं तर ते यशस्वी नक्कीच होत असतं. हे पाहू शकता. अगदी गोळ्यामेळ्याने सर्वजण भोजन करतायत आणि त्याचा स्वाद देखील नक्कीच सुंदर असणार आहे. कारण आपण जेव्हा स्वतः बनवतो त्यावेळेस त्याची मजा काही ओरच असते. हे पाहू शकता. अक्षय शेडे यांची दाजी आहेत. यावे द्रोणागिरीवनी पर्वत घेऊन बोला पुंडलिकावर द्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर. मित्रांनो नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी निवेदक रुपेश वाळके, राजगुरुनगर पुणे. आज पाहू शकता संपूर्ण हा जो कार्यक्रम आहे, ही संपूर्ण जे रेसिपी आहे जेवणाचे वगैरे कसं जेवण बनवलं हे संपूर्ण मी तुम्हाला चॅनलवर तर टाकेलच, परंतु एक आवर्जून सांगितलं पाहिजे. आज 353वा दुर्गराज श्रीमान रायगडवर अतिशय याची देही याची डोळा या सर्व दुर्गसेवक असेल, हिंदूवीर असेल, शिवकन्या असेल यांनी अनुभवलेला आहे. आणि हिंदूवीर प्रतिष्ठान किवळे आयोजित गेल्या 7 वर्षापासून खऱ्या अर्थाने राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तिथीनुसार आपण गावातील अनेक तरुण तरुणी असेल, ज्येष्ठ सहकारी असेल, सर्वांना आपण घेऊन जात असतो. खरं तर आज देखील आम्ही श्रीमान रायगडवर जाऊन तो सोहळा अनुभवला आहे आणि प्रभू शिवछत्रपतींचं दर्शन मनोभावे सर्वांनी घेतले. तो सोहळा देखील प्रत्येकाने आपल्या डोळ्यामध्ये साठवला.
आणि येता येता दरवर्षी बारे, आम्ही बारे. प्रार्थने बापूजी बुवाच्या त्या ठिकाणी अन्नप्रसाद जेवण भोजन बनवत असतो. परंतु थोडंसं आज जागा दिलं. चेंज केली. अनेक सहकारी म्हटले की थोडंसं वनभोजनचं स्वरूप या जेवणाला आलं पाहिजे. आणि आमचे सर्व सहकारी असेल ज्या महिला भगिनी आजच्या या राजवीर सोहळ्याच्या निमित्ताने सहभागी झाले आहेत. आता प्रत्येकाचं नामोल्लेख करणे शक्य नाही, परंतु सर्व तरुण सहकारी असेल, महिला भगिनी असेल, सर्वांच्या सहकार्याने सुंदर असं भोजन या ठिकाणी बनलेलं आहे. पाहू शकता पुलाव, राईस आणि बुंदी संपूर्ण मी तुम्हाला जेवणाचा व्हिडिओ तुम्हाला मी यूट्यूबच्या माध्यमातून चॅनल आपल्या पाहायला तर मिळेल. हे पाहू शकता सुंदर असा मसाले भात तयार झाला आणि वास देखील खूप छान येतोय. नक्कीच सुरेख झालेला आहे. खरं तर आपण कष्टाने कुठलंही काम केल्यानंतर एक चांगलं त्याला फळ मिळत असतं. सर्वांना विनंती, आपण सावकाश जेव्हा पोट भरून जेव्हा अशी सर्वांना मी विनंती करतो. आणि पुढच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने देखील 354 राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. अशाच प्रकारचे सहकार्य हिंदूवीर प्रतिष्ठानना आपण येणाऱ्या काळामध्ये देखील कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मित्रांनो, हे पाहू शकता ही आमची बस आहे आणि खरं तर ज्यांचा आवर्जून नामोल्लेख केला पाहिजे हे राजेंद्रजे सांडभोर हे आमचे चालक आहेत. खरं तर अतिशय सुरक्षितपणे आतापर्यंत त्यांनी ड्रायव्हिंग केलेली आहे. अजिबात एकाही माणसाला खऱ्या अर्थाने गतिरोधक असेल कुठे म्हणजे सर्व समाधानकारक या ठिकाणी आमची या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय, प्रवास संपन्न होतोय. खरं तर त्यांना देखील हिंदूवीर प्रतिष्ठानच्या वतीने किवळे ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारची ड्रायव्हिंग येणाऱ्या काळामध्ये आपण सुखरूपपणे अनेक प्रवाशांना आपण या ठिकाणी घेऊन जावं आणि असाच नावलौकिक आपल्या ड्रायव्हिंग क्षेत्राच्या माध्यमातून आपला होत जावं. खरं तर हे जेवण खरं तर आम्ही कुठल्याही हॉटेलवर जाऊन जेवू शकलो असतो, परंतु आपण स्वतः बनवलेलं जेवण आमचे जे इक्विपमेंट आहेत हे पाहू शकता. संपूर्ण मोठा टोप आहे, संपूर्ण पाण्याचे जार आहेत आणि मसाले वगैरे तरकारी सगळं आम्ही एकत्रित घेऊन आलो होतो. त्यामुळे हे जेवण या ठिकाणी बनवलं आहे आणि खरं तर त्याचा स्वाद देखील अतिशय सुंदर असणार आहे, चविष्ट असणार आहे. पाहू शकता अगदी सर्वजण पोट भरून जेवत आहेत. अनेक सहलीचं याला स्वरूप या ठिकाणी येते, वनभोजन आपण म्हणूया. सर्व तरुण सहकारी वाढण्याचं काम या ठिकाणी करतायत.